आज भोगी आहे म्हणून आपण मिक्स भाजी व बाजरीच्या तिळाच्या भाकरी बनवणार आहोत। त्यासाठी मी खोबरं घेतलं आहे, शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे आपण भाजून घेऊया। शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झाले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये तीळ टाकूया। तीळ टाकून भाजून घेऊया। तीळ थोडेसे तडतडले की खोबरं टाकूया व खोबरे टाकून त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण टाकला आहे। अद्रक लसूण आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून आपण मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरला फिरवून घेतले आहे। आता फोडणी कढईत तेल टाकले आहे। तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये कांदा टाकूया। कांदा टाकून झाला आहे। मी लाल मिरची पावडर टाकली आहे। 2 चमचे लाल मिरची पावडर आणि हळद टाकली आहे। आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाणा तिळाचं कूट टाकून घेणार आहोत खोबऱ्याचा आणि ते परतवून घेऊया। ते परतवून झाले आहे। आता आपण त्याच्यामध्ये मिक्स भाजी टाकून घेऊया। मिक्स भाजी टाकून आपण परतवून घेऊया। चांगले परतून झाले आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकूया आणि आता त्यामध्ये थोडेसे हिंग टाकूया, कारण शेंगदाणा आणि तिळाने थोडंसं आपल्याला पोटाला त्रास होऊ शकतो म्हणून मी हिंग टाकत आहे। आता मी बाजरीचे पीठ मळून त्याच्यावरती तीळ लावून भाकरी थापून घेत आहे। आता भाकरी शेकून घेऊया। भाकरीला वरती पाणी लावून घ्यायचे आहे, म्हणजे ते पीठ असतं व भाकरी व्यवस्थित शिजली जाते। बाजरीच्या भाकरी थंडीमध्ये खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात। बघा भाकरी कशी टम्म फुगली आहे। आता त्याच्यावरती थोडेसे तूप लावून घेऊया। बाजरीच्या भाकरीला खूप चविष्ट लागतात। आणि मिक्स भाजी तयार आहे। मिक्स भाजी बाजरीच्या तीळ लावून केलेल्या भाकरी, भोगी स्पेशल। थँक्यू।